श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे तिखट शिरा. तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी जाड रवा घेतलेला आहे 1 कप. त्यासाठी 2 पळी तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून राई घेतले, अर्धा टेबलस्पून जिरं घेतलं आहे, अर्धा टेबलस्पून हिंग घेतलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद घेतले, चवीनुसार साखर घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले. 1 कांदा घेतलेला आहे, असा मीडियम मोठा कांदा घेतलेला आहे. 1 थोडी नारळाची चव घेतलेली आहे. थोडेसे कढीपत्ते घेतलेले आहेत. 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि थोडी कोथिंबीर. प्रथम आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. आता आपण तूप घालून घेऊया. आणि रवा भाजून घ्यायचा. आपल्याला हे साजूक तूप आपण जे घेतले 2 टेबलस्पून, हे सर्व घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. हा बघा, आपण 1 कप जाडा रवा घेतला आहे. बारीक रवा नाही घ्यायचा, याला जाडा रवा घ्यायचा तिखट शिरा करायला. आता हा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. चांगला व्यवस्थित भाजायचा, कच्चा नाही ठेवायचा. नेहमी उपमा खायचा, कांदा पोहा, शिरा, तर कधीतरी तिखट शिरा पण खाऊन बघा, खूप छान लागतो तिखट शिरा. नाश्त्याची रेसिपी आहे ही. हे बघा, आपला रवा आता भाजून झालेला आहे. असा तांबूस कलर आलेला आहे त्याला हलकासा. आता आपण गॅस बंद करू आणि रवा काढून घेऊया. एका ताटलीत काढून घेऊ रवा. आता मी रवा काढून घेतलेला आहे, भाजलेला रवा. हा बघा, हा रवा मी एका ताटलीत काढून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. गॅसची फ्लेम वाढवूया. तेल थोडं तापलं का मग राई, जिरी, हिंग वगैरे टाकलेलं आहे. आता आपण राई टाकूया. जिरं घालून घेऊ. बघा, जिरं, राई, जिरी तडतडायला लागलेलं आहे. आता मी तुम्हाला आता गॅसची फ्लेम बारीक करूया. मग अशी सांगायला विसरली, ही उडदाची डाळ पण आपल्याला घालायची आहे याच्यामध्ये. 1 टेबलस्पून मी उडदाची डाळ टाकलेली आहे. हे बघा, उडदाची डाळ टाकायची. आणि आता आपल्याला कढीपत्ता घालायचा. थोडीशी परतायची अशी. गॅसची फ्लेम वाढवूया. आता आपण कढीपत्ता घालून घेऊ आणि मिरची घालून घेऊ. कढीपत्ता आणि मिरची अशी तेलावर घालायची. आता गॅसची फ्लेम स्लो करायची, बारीक करायची. आता आपण हिंग घालून घेऊया. हिंग आधीच नाही टाकायचा, नाही तर मग तो करपून जातो, जळतो हिंग. आता आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण थोडा परतला मग कांदा घालून घेऊ आपण. आता गॅसची फ्लेम वाढवू शकता तुम्ही. आता मी कांदा घालते. कांदा थोडा परतायचा. बघा, आपला कांदा चांगला परतला आहे, असा मऊ पडलेला आहे. आता आपण हळद घालूया. हळद पावडर, आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. आता आपण पाणी घालून घेऊ. एक वाडगा साधारण पाणी घातलं मी 1 कपला. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. बघा, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालूया. आता याला उकाळा आला का आपल्याला रवा घालायचा आहे. आता थोडंसं खोबरं
ओल्या नारळाची चव आपण घालूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता याला उकळा काढूया आपण. याच्यावरती झाकण ठेवू, एक चांगला खळबळून उकळून देऊया. मी झाकण ठेवते. तर याला उकळून दे, चांगलं खळबळून. आता आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता आपण हे पाणी टेस्ट करून बघायचं, साखर मीठ बरोबर आहे का. साखर कमी असेल तर थोडी साखर घालायची, मीठ कमी असेल तर मीठ घालायचं. समजा मीठ जास्ती झालं असेल तर थोडा पाणी घालायचा. तर आपलं हे बरोबर आहे, मी चाखून बघितलेलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता आपण हा रवा घालून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवायची आणि याला वाफेवर परत गॅसची फ्लेम स्लो करायची आणि वाफ काढायची. वाफेवर ठेवलेले आपण याला स्लो याच्यावरती. हा बघा, आपला तिखट शिरा तयार झालेला आहे. आता असा चांगला असा घट्ट झाला का तो झाला. हे बघा, मस्त लागतो हा तिखट शिरासुद्धा. ज्यांना गोड आवडत नाही त्यांनी हा नक्की करून बघा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वरून शेव पण घालू शकता, नाही घातलं तरी सुद्धा छान लागतो. असा झाला, असं टेक्स्चर आलं का झाला आपला तिखट शिरा. हे बघा, आता आपला झालेला आहे. आपण गॅस बंद करू. प्रकारे खाण्यासाठी तयार आहे तिखट शिरा. आता आपण काढून घेऊया. मस्त लागतो, पोटभरीचं काम आणि मस्त असा तिखट शिरा. तुम्ही नक्की ट्राय करा. वरून थोडंसं खोबरं घालूया, हवं असल्यास. नसलं तरीसुद्धा खूप छान लागतो. आणि कोथिंबीर. तर तुम्ही नक्की ट्राय करा तिखट शिरा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे तिखट शिरा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा किती मस्त झाला, एवढा खूप सुंदर लागतो तो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.